नमस्कार मित्रांनो, आपण चाललो होतो शिरूरला. पण जाता जाता आपल्या मित्राचं हॉटेल आहे, हॉटेल प्रेम, आपल्या वारणे फाट्यावर. तर जाता जाता 2 मिनटं त्याने आवाज दिला. आपण तिथे 1-2 मिनटं थांबलो आणि शिरूरला काम होतं तर आपण पुढं निघलो. युवराज भट यांचं हॉटेल आहे, हॉटेल प्रेम, वारणे फाटा. त्याच्यानंतर आपण शिरूरला चाललो. आमचा रोड शिरूर कास म्हणजे बीड नगर हायवेला आमचं गाव आहे, शिरूर कासार तालुका. हा गावातला पेट्रोल पंप भारत पेट्रोलियम. आमच्या रोडची खूप दयनीय अवस्था होती, पण हे मोदी सरकार आल्यापासून रोड एकदम सुपर एक्सप्रेसवे सारखा झालेला आहे. आपण शिरूरच्या जवळ आलो आणि त्यालाच मध्येच हे बघा मोठं तसलं याचं मशीन, सिमेंट रोडचं. पैठण पंढरपूर हा पण रस्ता आमच्या शिरूर कासारमधून जातो, पण त्या रस्त्याला 15 वर्ष झालं, 10-12 वर्ष झाले. ते बघा किती बेकार कंडिशन आहे. त्याचं काम कशामुळं राहिलं आहे हे नेमकं आम्हाला पण कळलं नाही. ही सिंधपाना नदी आमची, उन्हाळा असल्यामुळं आता पाणी संपलं आहे, थोडंफार खड्ड्यात राहिलं आहे फक्त. इतका त्रास आहे लोकांना. पण चला, रस्त्याचं काम सुरू आहे, होईल कधीतरी म्हणजे होईल, सुरू आहे. मशीन आणून ठेवल्यात, पण करत नाही. इथं रस्त्याने जाताना एक ते हळद तयार करणारे भेटले आपल्याला, म्हणजे गाडी होती रोडच्या साईडला करत होती. मध्येच आमचे मित्र आहे गोपाल शर्मा, बोरवेलचे पार्टनर धंद्यातले, त्यांचं बुलेटचं रिपेरिंगचं गॅरेज आहे. त्यांना भेटून आपण पुढे निघलो. हे रोडवर असे मशीन लावले ते PVRवाल्यांनी. काही झालं तर याला जबाबदार कोण असं काही सांगता येत नाही. हे करत आपण आपल्या मित्रांना भेटायला चाललो होतो, पिंटू आप्पाला. हे बसस्टँड आहे इकडं. बसस्टँडची बी बेकार अवस्था आहे. हे आमचा गोंड्या, माऊली, गोट्या, पीटर आणि हे आमचे आप्पा. त्याच्यानंतर गप्पा मारल्या आप्पासोबत थोडं. त्यांच्यासोबत मी इथे भारत गॅसमध्ये काम होतं, एजन्सीत गेलो. धन्यवाद.